आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश झाला। पक्षाचे राज्य उपाध्यक्ष भीमराव हत्तींबरे यांच्या नेतृत्वाखाली घेतला हा जाहीर प्रवेश। माजी आमदार बाबाजानी दुराणी यांची प्रमुख उपस्थिती, वंचित बहुजन आघाडीबद्दल उपस्थित केले अनेक प्रश्न। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या पाथरी शहरात 23 सप्टेंबर रोजी कार्यकर्ता संवाद मेळावा तथा पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष भीमराव हत्तींबरे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर पाथरी विधानसभाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते। या प्रसंगी भीमराव हत्तींबरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांची पेरणी करत आगामी निवडणुकांसमोर जायचे आहे। वंचित बहुजन आघाडीने विशेष करून बौद्ध समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली। समाजातील कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्याचे कामच वंचितने केले आहे, असेही ते म्हणाले। कार्यकर्त्यांनी आता भावनिक होऊन बोलताबाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभेचे संभाव्य उमेदवार बाबाजानी दुराणी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कसोटीने प्रयत्न करत कामाला लागावे, असे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केले। परभणी ग्रामीण, पाथरी, मानवत, सोनपेठ येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन पक्ष संघटन मजबूत करणार असल्याची ग्वाही भीमराव हत्तींबरे यांनी यावेळी दिली आहे। यावेळी अध्यक्ष समारोहात बाबाजानी दुराणी म्हणाले की सध्या राज्यात जातीपातीचे राजकारण करत मताचे ध्रुवीकरण करण्यात येत आहे। विकासाच्या मुद्द्यावर मतदान होत नाही, हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। मी स्वतः ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भेटून चर्चा केली होती आणि त्यांना विनंती केली होती की आपण महाविकास आघाडीमध्ये यावे, पण ते आले नाहीत। अजूनही त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या सोबत यावी आणि महाविकास आघाडीला भक्कम करावे। यावेळी मंचावर पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती। या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। वंचितचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख कार्यकर्ते होते, त्यांनी 25-25 वर्ष 20 वर्ष सातत्याने बहुजन वंचितमध्ये काम केलं। हे कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे की कुठेतरी सत्तेत यावं, कुठेतरी कमिटीत यावं, कुठेतरी आमदार खासदार त्या ठिकाणी वंचितचे व्हावं आणि होण्यासाठी आघाडीमध्ये जावं लागेल। आघाडीमध्ये नेते न जातात, ते परस्पर असे निर्णय घेतात आणि कोणाला तरी एखादा तिसऱ्याच पक्षाच्या माणसाला आणून या ठिकाणी उमेदवारी देतात ऐन वेळेला। ते वंचितचे कार्यकर्ता पण नसते। असे परिस्थितीमध्ये त्याला सगळं समाजाचं मतदान पडतं आणि ते पराभव होऊन जाते, म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही। आता अशा परिस्थितीमध्ये देशात जे सर्व भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये समविचारी पक्ष देशात एकत्र आले, अशा परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरने सुद्धा एकत्रपणे यावं अशी हे कार्यकर्ते मनापासून आधी भावनिक आव्हान आपण प्रकाश आंबेडकरांना पुन्हा एकदा केलं, अतिशय नम्रपणे म्हणलात की आंबेडकरचं आता त्यांचे आमची मी सुद्धा त्याला वैयक्तिक भेटून म्हणलो आणि सगळे कार्यकर्त्याची मनस्थिती आहे त्या प्रकाश आंबेडकरने इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये यावा आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवावी, जेणेकरून 4 कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय मिळेल। आणि प्रकाश आंबेडकरचं वजन इतकं आहे आज, जर ते कोणालाही म्हणले किंवा ठीक आहे ते खासदार झाले, 10-5 आमदार झाले, 2-4 MLC झाले, तर किती कार्यकर्त्याला न्याय मिळेल? आता कार्यकर्त्याचा आयुष्य चालला ना, काय मिळणार त्याला? आता किती दिवस कार्यकर्ते असे उपाशी राहणार? बाळासाहेबांच्या कार्यकर्त्याला कडून चुकायला आणि त्यांची मनस्थिती अशी झाली की बाळासाहेबांनी समविचारी पक्षावर बसावं, त्यांची मनातली इच्छा। बाळासाहेबांची ज्या आंबेडकरी बहुजन कार्यकर्त्याला मी असं सांगणार आहे, जरी करता नेते काही बी जर निर्णय घेत असेल, आपल्याला देशात काय चाललं, राज्यात काय चाललं, कसं जातीवाद धर्मवाद संविधान बदलण्याची भाषा केली जाते, अशा परिस्थितीमध्ये नेत्याचा विचार न करता आपण एकत्र येऊ। अशा परिस्थितीमध्ये जनतेला एकत्र येऊन हे जातीवादी लोकांना हरविण्याचं काम या ठिकाणी करा। ठीक आहे सर। आज सगळीकडे आंबेडकरी समाजाला सत्तेत जायचं आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या गटातटाला जनता कंटाळलेली आहे आणि शरदचंद्रजी पवार फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करतात, म्हणून महाराष्ट्रभरात आंबेडकरी कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीमध्ये बऱ्याच संख्येने गोडा आहे आणि बाबाजानी साहेबासारखा एक लढवया नेता त्याच्या नेतृत्वात पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या अनेक वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतलेला आहे। हा वंचितला मोठा धक्का आहे आणि भविष्यामध्ये निवडणुकीपर्यंत वंचितला अनेक धक्के बसतील आणि सगळी आंबेडकरी जनता
फुले-शाहू आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या महाविकास आघाडी सोबत राहील अशा पद्धतीचं आपल्याला वातावरण आहे. दादा आणि लोकसभेपासून आम्ही बघतो जंग पछाडले आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं आणि एकदम कणखरपणे बोलताय. दादा काय राहील या विधानसभेमध्ये, कारण की वातावरण ढवळून निघाले, सगळं जातीचं ओबीसी मराठा भांडण चालू आहे अनेक प्रकारचं. या परिस्थितीत काय वाटतं दादा? आता आज या राज्यामध्ये असं वातावरण आहे की महाविकास आघाडीच्या जवळपास 200 जागा येतील. महाविकास आघाडीचं सरकार येईल. माझे सगळे मागासवर्गीय बांधव, शेतकरी, महिला सगळे या सरकारला अत्यंत त्रस्त झालेले आहेत आणि मतदानाची वाट बघत आहेत. 200 जागाच्या बहुमताने महाविकास आघाडीचं. दादा आपण भाषणात म्हणालात की 4 वेळेस आपला नेता पडतो, हे कुठेतरी विचार करण्यासारखी बाब आहे. काय प्रतिक्रिया द्यायला यावर? नाही, क्या लोकांना आता कळलेलं आहे किंवा हा मुद्दाम का पडायला. मी तुम्हाला सांगितलं की मॅच फिक्सिंगचं उदाहरण आहे. हरण्यासाठी किती पैसे मिळतात आणि जिंकण्यासाठी किती मिळतात, ही मॅच फिक्सिंग आहे. आता ग्रामीण भागातल्या माझ्या लोकांना कळू लागले, त्यामुळे माझी ग्रामीण भागातली जनता सुद्धा आता सुज्ञ आहे आणि ती सगळी फुले-शाहू आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या महाविकास आघाडीसोबत आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, राहुलजी गांधी आणि उद्धव ठाकरे साहेबांचा शेवटचा प्रश्न की आता म्हणलं जाते की तिसरी आघाडीची शक्यता 2-3 दिवसापासून बातम्या येतात. काय वाटतं दादा? नाही, हे तिसरी आघाडी वगैरे हे मत फोडण्याचं मत खाण्याचं काम आहे. त्याच्यामुळे आंबेडकरी जनता सुज्ञ आहे, ती या कुठल्याही आघाडीच्या भूलथापाला बळी पडणार नाही. एकसंघपणे आंबेडकरी समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार गट आणि महाविकास आघाडीच्या पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना काय आव्हान? पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्ते हुशार असतात, त्यांनी अभ्यासलं पाहिजे. आणि आज आणि काळाचा भेद बघून आज आपण कोणाकडे जायचं? जातीवादी पक्षासोबत राहायचं का फुले-शाहू आंबेडकरी विचारधारे मानणाऱ्या लोकांसोबत राहायचं? तर मला असं वाटतं की तज्ज्ञ मंडळी नक्कीच फुले-शाहू आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या महाविकास आघाडी आणि शरदचंद्र पवार पक्षासोबत. दादा